मन मंदिरा गजर भक्तीचा. गावात पुण्यात एवढी माणसं बसलीत, काही कोर्टात जायची गरज आहे का? गरज नाही. जे तुमच्या संबंधात आले, जे तुमच्या जवळ आले, मग तुमचा भाऊ असू दे, नाही का, हां, बहीण असू दे, बाप मुलगा असू दे, नवरा बायको असू दे, 3-4 महिन्यात नाही पटले की आलंच. का हो, 4 महिने झाले लग्नाला, का आला? नाही म्हणले, जमत नाही, नालाय काय लेखाचा. हां, 1-2 वर्ष लांब राहा, मग सूट फाईल करू. काय जवळ आले तिथेच घर्षण, जे जवळ येत नाही तिथे वादाचा प्रश्नच येत नाही. माझं बोलणं कळलं का? हां, मग आम्हाला जवळचंही कळत नाही आणि त्याला जवळ आहे म्हटलं की कळतं. याचा अर्थ त्याला ते इंद्रिय जास्ती दिलं. काय ती काठी असते ना, मोठी मजेशीर असते, असं लागलं की बरोबर त्याला कळतं. काय स्टेशनतून बाहेर पडताना कधीतरी, मी तुम्हाला मागे सांगितलं होतं, आमच्या देवळात 2 आंधळे येत होते. माझी त्यावेळेला चातुर्मासाची प्रवचन मुंबईला चालू होती आमच्या देवळात, आणि बोरोली येऊन यायचे रोज 4 महिने, अशी कित्येक वर्ष, बरं का. आणि बरोबर वेळेवर. मी त्याला विचारलं, तुम्ही वेळेवर कसे येता ज्यांच्या हातावर घड्याळ आहेत? ते वेळेवर येत नाहीत. ते म्हणले, आमच्या हातावर घड्याळ नाहीत म्हणून आम्ही सावध आहोत. नाही का? आम्हाला कळते असं वाटलं की माणूस संपला. तसं तुम्हालाही वाटतं आम्हाला दिसतंय म्हटलं की संपला. त्याला एक मजेशीर गोष्ट सांगितलं, मागं सांगतो तुम्हाला, पण मजेशीर आहे, छान आहे, ऐकण्यासारखी आहे, सर्वांनी ऐकण्यासारखी आहे पुन्हा पुन्हा. एक आंधळा मनुष्य एकाच्या घरी, जुना काळ, त्यावेळेला बॅटरी नव्हती, काही नव्हतं, कंदील असायचे जुन्या काळामध्ये. कुठे घरामध्ये लांबण दिवा लावला, कुठे मेणबत्ती लावली, कुठे ठाण देवी लावली, कुठे पंथी लावली, असे त्या काळचे. कुठे समई, कुठे निरंजन. आणि झालं बाबा, गप्पा विप्पा मारल्या, मारता 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 रात्र झाली. रात्र झाल्यानंतर मग तो मित्र त्याला म्हणाला, डोळस मित्र, अरे म्हणाले, बाबा रात्र झालेली आहे, हातात कंदील घेऊन जा. तो म्हणला, काय तू शहाणा आहेस काय, येडा आहेस? मला दिवस काय रात्र काय सारखीच, मला कशाला पाहिजे, मला कशाला पाहिजे म्हणले, दिवस रात्र काय दिवस काय, मला सर मी जातो. पण ह्याला दिसवतं म्हणून हा शहाणा ठरला. तो म्हणला, मूर्खासारखं बोलू नकोस, तुझ्याबद्दल प्रश्न नाही, पण पुढच्याला तरी दिसेल की नाही. तुझ्या हातात दिवा आहे म्हणजे तो बरोबर येईल, आदळणार नाही तुझ्यावर. काय रोज हा बरोबर असा काठी असं करून चालायचा. त्या दिवशी दिवा असल्या कारणाने निवांत चालत होता. जरा असं करून जरा पुढे चालायचं, बेसावध. काय झालं, एक 15 मिनटं चालून गेल्यावर पुढचा माणूस आला, धाडकन धडकला त्याच्या अंगावर. हा काय म्हणतोय, अहो ठीक आहे, मी आंधळा आहे म्हणून मला दिसत नाही, पण माझ्या हातात दिवा आहे, तो तुम्हाला दिसत नाही का? तो म्हणला, दिवा पेटलाय का विजलाय तुला दिसत नाही का? त्याचा वात केव्हाच विजलेली आहे. नाही कळलं? म्हणून दिवा सुद्धा दिसतो त्याला द्यावा, आंधळ्याच्या हातात दिवा देऊन सुद्धा उपयोग नाही. त्यापेक्षा तो आहे तसा ठेवावा. जास्ती आपलं ज्ञान त्याला द्यायला जाऊ का आपटला? तो म्हणला, अरे बाबा तुझा कंदील वाऱ्याने विझून गेलाय. लक्षात घ्या. तसं त्याचं जे दिव्य चक्षु आहेत त्याला निराळा दिव्याची गरजच नाही, देवाने त्याला ठेवलेली. मग ते सांगतोय मी. ते बरोबर उतरायचे चर्नी रोडला, ब्रिज ओलांडून यायचे, रस्ता क्रॉस करून यायचे, तिथे यायचे आणि बरोबर पायरी आली की त्यांना कळायचं, मग त्या पायरीवर बसायचे.
आमची रोजची पाया पडणारी माणसं तरी चापसायचे. ते माझ्याजवळ आले की बरोबर पायावर हात ठेवायचे, दर्शन घ्यायचे. मला सुद्धा कौतुक वाटायचं. त्यांचं तर वाटायचं, त्यापेक्षा जगनियंत्याचं वाटायचं की प्रभुराया काय तू त्यांना विशेष ज्ञान दिलेस. एक लक्षात घ्या, त्यांच्याजवळ ही दृष्टी नव्हती, पण ज्ञानदृष्टी होती. शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे. हे जे मांडलंय ते शब्दाचं रत्न आणि शब्दखंडन शब्दाचीच शस्त्रे. नाही, आश्चर्य बघितलं काय आहे. शब्दाचा खजिना उघडा केला, सर्व समाजापुढे मांडला, वाचारून प्रकट केलं, ज्ञान अभेद काय आहे ते सांगितलं बरं का. सच्चिदानंद पदत्रय विवरण केलं. शेवटी तेही शब्द तिथे लागू पडत नाहीत हेही सांगितलं. आणि ज्या शब्दाच्या आधारामध्ये किंवा आधाराने विश्वमाऊली झाले, त्या शब्दाचं तिथे खंडन करतायत. ही सुद्धा मोठी कौतुकाची लीला आहे, एक बघण्यासारखं आहे. शब्दाचं खंडन या शब्दाचा अर्थ शब्दाचा अपमान नव्हे. विशिष्ट अवस्थेपर्यंत शब्द आहेत, विशिष्ट अवस्थेच्या पुढे शब्द असूच शकत नाहीत आणि असूच नाहीत. हे त्याच्यातलं सांगण्याचं वर्म आहे. भांडार कशामुळे उघडलं? शब्दाने, नाही का. संस्कृत भाषेमध्ये जे वाङ्मय होतं ते मराठी भाषेमध्ये आणलं. कशाच्या आधाराने? शब्दाच्या आधाराने. आणि त्या शब्दाचं खंडन या 6व्या प्रकरणात करत आहेत. हे आश्चर्य आहे. याच्यातलं कळलं का तुम्हाला? जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीला महत्त्व असावं, जरूर महत्त्व असावं, पण विशिष्ट मर्यादेपर्यंत त्या गोष्टीला महत्त्व आहे हेही कळायला पाहिजे. नावाला महत्त्व आहे, लौकिकाला महत्त्व आहे, पैशाला महत्त्व आहे, सत्तेला महत्त्व आहे, बायकोला महत्त्व आहे, मुलाला महत्त्व आहे, नवऱ्याला महत्त्व आहे, जगण्याला महत्त्व आहे, मरण्याला सुद्धा महत्त्व आहे. कोणची गोष्ट जीवनामध्ये बिगर महत्त्वाची आहे? पण त्या प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट मर्यादा आहे. त्या हद्दीपर्यंत त्याची मर्यादा आहे, नाही का. हां, सडक विश्वभर आहे, पण प्रत्येक गावाची हद्द आहे, प्रत्येक तालुक्याची हद्द आहे, प्रत्येक जिल्ह्याची हद्द आहे, प्रत्येक देशाची हद्द आहे. म्हणून ज्याला जीवनाची हद्द कळत नाही त्याच्या पुढे बोलायची पाळी येते, तुझ्या पुढे हद्द झाली बुवा. नाही, कसे शब्द कौतुकाचे आहेत बघा. आता आम्ही काही तुला सांगणार नाही. झाली बोलायाची सीमा. सीमा म्हणजे हद्द. काय? हां, बोलायाची सीमा झाली, आता हद्द झाली. किती सांगावं, किती सांगावं याच्यावर तुकाराम महाराज म्हणले. तुका म्हणे मेलो सांगता सांगता. काही काही माणसांना इतकं सांगावं लागतं की सांगून सुद्धा कळत नाही, तेव्हा शेवटी त्यांच्या पुढे म्हणायची पाळी येते. तुका म्हणे मेलो सांगता सांगता आमचं जीवन संपलं, पण तुमच्या काही डोक्यात शिरत नाही. असे जीवनामध्ये प्रत्येकाला माणसं भेटत असतात, नाही असं काही नाही. विषय वाढवत नाही, वाढवायला काय तोटाच नाही. काहीला बायको अशी भेटते की तो शेवटी 50 वर्ष लग्न होऊन म्हणतो सुद्धा धन्य झाली म्हणला. तुझ्या पुढे 50 वर्षात कळलं नाही तर काय, आता जाऊ दे, शेवटचा काळ तरी नीट जाऊ दे. काही नवऱ्याला म्हणतात तुमच्या पुढे बोलण्याची हद्द झाली, काही मुलाबाळांना म्हणतात, काही सुनेला म्हणतात, काही सासऱ्याला म्हणतात, काही नोकराला म्हणतात, नाही का. म्हणजे जीवनामध्ये प्रत्येकाला अशी
माणसं भेटतच असतात. याचा अर्थ असा आहे की वागण्याची, बोलण्याची, चालण्याची एक मर्यादा आहे. त्या मर्यादेच्या पुढे वागणं असू नाही, त्या मर्यादेच्या पुढे बोलणं असू नाही, त्या मर्यादेच्या पुढे नाही, म्हणजे जी मर्यादे घालून त्याच्या पुढे काहीच नसावं. तसं या ठिकाणी शब्दाला मर्यादा आहे. आणि हेच त्यांचं शब्दाचं खंडन, शब्दाचा अर्थ तिथे शब्द पुरत नाही, नाही का. श्रीराम मनाचे निज मन, श्रीराम चित्ताचे चैतन्य घन, श्रीराम बुद्धीचे समाधान, विवेके सज्ञान श्रीराम. आता हा राम कसा जाणणार? मनाचे निज मन, बुद्धीचे समाधान. समाधान हा शब्द लिहिला म्हणजे समाधान नाही, कारण समाधान शेवटी अनुभव आहे. समाधान काय आहे? अनुभव आहे, अनुभव आहे. हां, जे बरं वाटतं. बरं, काय बरं वाटतं सांगता येतं का? माझं बोलणं कळलं का? म्हणजे शब्द कसा मागे सरला एवढंच दाखवायचं आहे. तुम्ही काय म्हणला? बरं वाटलं. बरं, पुढचा प्रश्न माझा, बरं वाटलं म्हणजे काय झालं? बरं वाटलं म्हणजे काय? बरं वाटलं, कळलं का? बरं वाटणं हा शब्द नाही, बरं वाटणं हा अनुभव आहे. आणि तो अनुभव असल्या कारणाने जो प्रश्न विचारतो त्याला तो आल्याशिवाय त्याचा उत्तर त्याला मिळणार नाही. तसं जी स्वरूपाची अवस्था आहे, दृंग मात्र द्रष्टा हा जो शब्द वापरला, तो दृंग मात्र द्रष्टा काय आहे हे जर कुणी मला विचारलं, मी म्हणेन वो मला नाही सांगता येणार. ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द उच्चारलेत हे बरोबर आहे, पण दृंगमात्र द्रष्टा ही जी अवस्था, स्वरूपाचं जे निर्देश केला आहे, काय केला आहे, आणि तिथे गेल्यानंतर वाचा बंद पडली. म्हणून ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत म्हणतात, मऊ नगा तुझे राशी नाव. तुझ्या राशीला नाव काय आलं होतं? मौन. याचा अर्थ तुझ्यासमोर आल्यानंतर सगळं गप्प होतं. तसं ज्ञानेश्वर महाराजांना शब्दखंडन शब्दाचा अर्थ अशा करता केला की मूळ स्वरूपाच्या ठिकाणी तत्वमसी शब्द जरी वेदाचं महावाक्य असलं तरी ते सुद्धा तिथे समजून देण्याकरता लंगडं पडतं. तत्वमसी, ते तत्व तू आहेस, संपलं. अहम ब्रह्मास्मि. मन मंदिरा गजर भक्तीचा.